श्री स्वामी समर्थ भक्तांनो, श्री दुर्गा सप्तशती का वाचावे याबाबत जाणून घेऊया। आपली जी कुळदेवी आहे ती लक्ष्मी, सरस्वती, काली, अन्नपूर्णा आपली कुळदेवी सर्वच काही असत असते। त्यामुळे ती आपल्याला सुख देते, समृद्धी देते, सौभाग्य, प्रसिद्धी, पैसा, संतती, यश, धन, धान्य, आरोग्य सगळं काही देत असते। म्हणूनच आपल्याकडून कुळदेवीची सेवा घडावी व कुळदेवीचा आशीर्वाद मिळावा त्यासाठी आपण दुर्गा सप्तशतीचा वाचन करतो, पठण करतो किंवा घरी आपण सेवा करत असतो। तर चला प्रत्येक अध्यायाचं वाचल्याने दुर्गा सप्तशतीचं काय फायदे मिळणार आहे ते आपण याबाबत जाणून घेऊया सविस्तर। प्रथम अध्यायामध्ये मधुकैटभ वध याचा संबोध केलेला आहे। या वाचनाने काय होतं की पापमोचन होतो, पाप संपतो, सर्व संकटापासून मुक्ती मिळते, शुद्धीकरण होते आणि आपली आध्यात्मिक प्रगती होत असते, आपण देवाच्या जवळ जात असतो। द्वितीय अध्यायामध्ये महिषासुरवध आरंभ झाला होता। या वाचल्याने शत्रूचा नाश होतो, पराक्रम व साहसमध्ये वृद्धी होते, वादविवाद आणि न्यायालयामध्ये काही तुमचं कोर्ट केस वगैरे काही चालू असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला विजय मिळत असतो। तृतीय अध्याय महिषासुरवध समाप्त झालेला आहे। या वाचनाने आरोग्यामध्ये सुधारणा होत असते, आत्मविश्वास व आपला शौर्य वाढत असतो। कोणत्याही प्रकारचं भय असेल तर त्यापासून तुम्हाला मुक्तता मिळते, भयाचा नाश होतो। चतुर्थ अध्याय देवतांचे स्तवन आहे। यामध्ये हा सर्व मनोकामना पूर्ण करणारा अध्याय होय। यामुळे दारिद्र्य जे आहे ते नाश होतो आणि सुख, समृद्धी, संपत्ती याचा आगमन होतो। पंचम अध्याय याने देवीने वरदान दिले आहे की तुम्हाला संकटपासून मुक्ती मिळणार आहे, तुमची इच्छेची पूर्ती होणार आहे, ग्रह शांती आणि संतती प्राप्ती तुम्हाला होणार आहे। षष्ठ अध्यायामध्ये काय आहे, धूम्रलोचन वध आहे, दारिद्र्य आणि ऋणमुक्ती होते, कर्जफेडीचे मार्ग मिळते आणि वित्तीय स्थिरता होते। ज्या कोणी कर्जबाजारीपणा आहे त्याचा नाश होतो, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत असते। सप्तम अध्याय चंडमुंड हे जे राक्षस आहे त्यांचा वध झाला होता, याच्या पठणाने शत्रूंचा नाश होतो, मोठ्या अडचणीवर विजय मिळवून देते, आत्मसंरक्षण होते, म्हणजे शत्रूपासून तुम्हाला जे काही धोका आहे तो टळतो। अष्टम अध्याय रक्तबीज याचा वध झाला होता, दुष्ट शक्तीवर विजय मिळत असतो, मानसिक शांती लाभते, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, कारण नकारात्मकता जास्त असलं की पॉझिटिव्हिटी होणारच नाही तिकडे काही। नवम अध्याय शुंभ याचा वध होता, प्रत्येक कार्याची सिद्धी होत असते, सौभाग्यामध्ये वृद्धी होते, वैवाहिक काही समस्या वगैरे असतील, सगळं काही असून सुद्धा जर विवाह जुळत नसेल तर त्याच्या समस्यापासून सुद्धा सुटका मिळत असते। दसम अध्यायामध्ये सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश होतो, यशप्राप्ती होते, इच्छाशक्ती वाढते, म्हणजे किती महत्त्वाचा आहे हा दशम अध्याय। आपले जे काही विघ्न आहेत त्यांचा नाश होऊन जातो, जे काही अडचणी असतील तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला यश मिळत असते, म्हणजे हा किती चांगला आहे। एकादश अध्याय म्हणजे देवींनी वरदान दिले होते, संपूर्ण कुटुंबाचे रक्षण कर, दैवी कृपा लाभेल आणि समृद्धी आणि सौभाग्य वाढणार आहे। एकादश अध्यायामध्ये असं आईने आपल्याला असं वरदान दिले आहे की तुम्हाला माझा आशीर्वाद नेहमी लाभणार आहे। द्वादश अध्याय हे फलश्रुती आहे, जे काही आपण इच्छा करणार आहे, जे काही आपली मनोकामना आहे ते प्राप्त होईल, आपल्याला इच्छा पूर्ण होणार आहे, सौख्य वाढणार आहे, समृद्धी वाढणार आहे, घरामध्ये मानसिक समाधान राहणार आहे, सगळं काही असून ही घरामध्ये शांतता नसते कधी कधी तर ते तुम्हाला मिळणार आहे। त्रयोदश अध्यायामध्ये काय झालेलं आहे की राजा सुरथ व वैश्य यांचे देवी भजन व वरप्राप्ती, राज्य, सत्ता, यश, ऐश्वर आणि नेतृत्व गुण वाढणार आहे। आपल्या घरामध्ये आपल्याला असं वाटतं की सगळं काही असून सगळं आपण खूप मेहनत करतो तरी आपल्याला यश मिळत नाही, ते सगळ्या गोष्टी घडणार आहे। तुम्ही कुठं ना कुठं एक तुमचं नेतृत्व कर्तृत्वावरती तुम्ही पुढे जाणार आहे। दुर्गा सप्तशती पठणाने मनोवांछित फल प्राप्त होते, विशेषतः मंगळवार, शुक्रवार, नवरात्री, अमावस्या किंवा एखादा खास उत्सव आहे, जसं दसरा आहे, दिवाळी आहे, अक्षय तृतीया आहे, त्या दिवशीही वाचन केलं तर अधिक असं फलदायी मानलं जातो। फक्त पौर्णिमा, अमावस्या नाही तर कोणताही मोठा जसं 3:30 मुहूर्त आहे आपले त्यावेळेला, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आज चांगला दिवस आहे आपण वाचावे, म्हणून जेव्हा जेव्हा वेळ मिळणार आहे तुम्हाला थोडंसं दुर्गा सप्तशती वाचल्याने तुमचं जे ताण आहे तो कमी होत जातो, संकट आहे त्याच्यावरती तुम्हाला मार्ग मिळत असतो। जर तुम्ही संकल्पयुक्त दुर्गा सप्तशतीचा जर पाठ केला तर तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही, हे आई स्वतः वचन देत असतात। फक्त निस्वार्थ भक्तीने चा दुर्गा सप्तशतीचा वाचन करा आणि
तुम्हाला एवढं विश्वास असायला पाहिजे की मी हे जर करत आहे तर माझा जे काही माझी समस्या आहे त्यामधून माझी सुटका होणार आहे, माझं जे काही काम आहे ते पूर्णत्वाला जाणार आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब.